हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सर्वजण? तर तुमचं ह्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मी स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा, आरोग्याचा, भरभराटीचा जाओ. तर आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या. ह्या दिवशी दिव्यांची आरास करून पूजा करायची असते. तर त्या दिवशी छान घर स्वच्छ करून, झाडू मारून, छान आपली लादी वगैरे पुसून, हळदीचे लेपन उंबरठ्यावर करायचे आहे. त्याच्यामुळे पॉझिटिव्हिटी येते, नकारात्मक सर्व दूर जाते, बाहेर पडते, बाहेरची लक्ष्मी घरात येते. त्याच्यामुळे हळदीचे लेपन नक्की करायचे असते. दिवा हे ज्ञानाचं प्रतीक आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाण्याचा पूर्ण आधार आहे. म्हणून एक दिवे उजळल्यामुळे हजारो दिवे उजळू शकतात. त्यामुळे त्याला वंशवृद्धीचे प्रतीक असेही म्हणतात. आणि त्या प्रतीकचे पूजन म्हणजेच दीपपूजन केले जाते. दिवा लावल्याशिवाय कुठलीही पूजा साधना पूर्ण होत नाही. आणि त्या दिव्यांच्या प्रती आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आणि म्हणूनच दीपपूजनाचा हा एक दिवस असतो. घरातील नकारात्मकता दूर होऊन आपले आयुष्य प्रकाशमय करण्यासाठी हे दिवे लावतो. त्यामुळे घरात सुख शांती लाभते. मी अमावस्या, पौर्णिमा, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार जसं म्हटल्याप्रमाणे पाण्यामध्ये हळद, गोमूत्र आणि खडे मीठ टाकून लादी पुसत असते. त्यामुळे मन प्रसन्न होते, घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते, निगेटिव्हिटी बाहेर जाते. तर आज अमावस्या आहे, दीपपूजन आहे. त्याच्या आधी मला पूजा करायची आहे, तर त्याच्या आधी मस्त छान देव धुवून स्वच्छ केलेत. तर अशा प्रकारे माझी पूजा सर्व झाली आहे. लवकर उठून मी पूजा करत असते. देव धुवून वगैरे पूजा करायची असेल तर लवकर करत असते. तर अशी छान अशी माझी पूजा झाली. आज दीपपूजन आहे, तर सर्व मी दिवे स्वच्छ करून घेते. पहिलं गरम पाणी टोपामध्ये केले, त्याच्यात लिंबू टाकले, थोडीशी चिंच पण टाकली. लिंबू नसेल तर चिंच टाकू शकता नुसतीच. तर मी दोन्ही टाकले. थोडं माझ्याकडे हे होतं लिंबू अर्ध, तर मी ते टाकले आणि हे चिंच टाकून छान उकळलं पाणी आणि त्याच्यामध्ये हे दिवे सोडलेत. हे बघा. तर त्याच्यात भरपूर अशी घाण निघून गेली, त्याची जे चिकटपणा असतो. हे बघा, म्हणजे अर्धा अधिक ते स्वच्छच झालेत. त्या हे लिंबूच्या पाण्यामध्ये मी गरम पाण्यामध्ये केल्यामुळे किती फायदा होतो बघा. हे अशी ट्रिप वापरा तुम्ही. मी तुम्हालाही सांगेल, जेव्हा दिवे वगैरे स्वच्छ करायचे असेल, खूप चिकट होतात ते, खूप दिवसाचे दिवे होते हे. माझ्याकडे भरपूर दिवे होते. तर हे बघा, मी अजून घासले नाहीत, अजून ह्याला घासायचे आहेत पितांबरीने. हे समई वगैरे पण काढल्यात, ते हे पण पाण्यामध्ये टाकून ठेवल्या होत्या. तर बघा किती म्हणजे अर्धा अधिक तर ते स्वच्छ ह्याच्यातच झाले पाण्यामध्ये. तर हे काढणार आहे आणि पितांबरीने स्वच्छ करते. बघा, बघू शकता तुम्ही. चला आता हे स्वच्छ करून घेते मी. हे टोपातले दिवे मी सर्व काढून घेते. त्यानंतर आता स्वच्छ पितांबरीने घासून घेते आणि धुवून घेते. हे बघा, आपले दिवे स्वच्छ असे पाण्याने धुवून घेऊन आता मी पुसून घेते सर्व. हे बघा किती छान असे दिवे दिसतात आहे साफ केल्यावर. आणि जेवढे माझ्याकडे होते तेवढे मी सर्व दिवे काढलेले आहेत. आणि आता छान त्यांची आरास करणार आहे, त्यांची पूजा करणार आहे. तर आज दीपपूजनाच्या दिवशी कणकेचे दिवे केले जातात आणि कोणाकडे पुरणाचे दिवे केले जातात. तर मी साध्या कणकेचे दिवे करणार आहे. तर 5 किंवा 7 कणकेचे दिवे केले तरी चालतात. तर हे दिवे कणकेचे दिवे चाळणीमध्ये वाफवणार आहे, दाखवतेच मी तुम्हाला पुढे. तर ह्या दिव्याला फार स्थान आहे. घरातील इडापिडा दूर व्हावी, अंधकार दूर व्हावा, दिव्यांचा प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश पडावा म्हणून दिव्यांची पूजा केली जाते. 5 कणकेच्या दिव्याने सर्व देवांना ओवाळायचे आहे. दिव्यांची पूजा करताना दिव्यांना ओवाळून घ्यायचे आहे. नंतर त्यातल्या एका दिव्याने आपल्या मुलांना किंवा मुलींना ओवाळायचे असते आणि मग बाकीचे दिवे गाईला नंतर खायला घालायचे असते. तर मुलगा असो किंवा मुलगी असो, हे आपल्या वंशाचेच दिवे आहेत, तर त्यांना ओवाळून घ्यायचे आहे. तर हे बघा,
मी छान असा त्या कणकेच्या दिव्याला मस्त आकार दिला आहे. मला त्याशिवाय जमतच नाही. छान असा आकार दिला आहे आणि मग साधेही करू शकतो असं काही नाही. पण छान असे मी 5 आणि किंवा 7 करू शकतात तसे मी 5 करणार आहे. तर घेते सर्व करून. हे बघा, आता मी ह्या टोपामध्ये पाणी ठेवलं आणि ह्या चाळणीमध्ये पाण्यात न बुडवता आपल्याला हे ठेवायचं आहे आणि वाफवायचं आहे. असं ठेवून द्यायचं. हे असे ठेवायचे वाफवायला आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. तर असे आपले 5 दिवे झाले आहेत बनून. थोडेसेच वाफवायचे आहेत त्याला आणि असेच मी करत असते. तर म्हणून तुमच्याबरोबर पण मी तसे शेअर केलेत. तर आता मी सर्व दिव्यांमध्ये छान अशा कापसाच्या वाती तर आपल्याला रेडीमेड पण मिळतात. तर ते मी रेडीमेड वाती थोडेसे हे करून घेते आणि दिव्यांमध्ये घालून घेते आणि त्याच्यामध्ये तिळाचे तेल वापरणार आहे मी. दिव्यासाठी मी आपल्या देवपूजेसाठी तिळाचे तेल वापरत असते. तर असं छान अशा कापसाच्या वाती करून झालेल्या आहेत. कुठलीही पूजा करताना स्वास्तिक पहिलं काढायचं आहे. तर चौरंगाच्या खाली स्वास्तिक काढून घेते मी आणि मग त्याच्यावर हळदी कुंकू लावून तांदूळ अक्षता टाकून छान अशी पूजा करणार आहे आणि मग त्याच्यावर मी चौरंग ठेवणार आहे. हा कपडा मी चौरंगावर टाकलेला आहे. तो चौरंगाच्या मेजरमेंट घेऊनच शिवलेला होता. घरामध्ये शिवला आहे. तो किती छान आहे बघा. आणि त्याच्यावर छोटा चौरंग ठेवला आहे. पहिली साईडने मी रांगोळी काढून घेते. कुठल्याही मी शुभ कार्याला हे रांगोळीशिवाय आपल्याला जमतच नाही. रांगोळी सर्वप्रथम पहिली हवीच. रांगोळी ही शुभ कार्याचे प्रतीक आहे. तर सर्वात आधी मी आता चौरंगावर जो कपडा अंथरला आहे त्याच्यावर आता हळदी कुंकू लावून तांदूळ अक्षता टाकली आहेत आणि नंतर मी चौरंग छोटासा ठेवलेला आहे. सर्वात आधी आपण कुठलीही पूजा करायच्या आधी दिवा किंवा समई प्रज्वलित करूनच नंतरच पूजा करायला सुरुवात करायची आहे. तर मी आता त्याच्यावर हळदी कुंकू वाहून छान असं मी दिवाळीला हे आणलं होतं. तर छान आहे. मला खूप आवडतं ती प्लेट. दिव्यांची प्लेट आहे. त्याच्यावर छान असा कमळाच्या आकाराचा मस्त माझ्याकडे दिवा होता तो ठेवलेला आहे. मग सर्वात आधी पूजा करायच्या वेळेस आपण गणपतीची पूजा करतो. तर गणपतीची मी छान अशी मूर्ती आहे माझ्याकडे ती ठेवली आहे. गणपती नसेल तर पानावर सुपारी ठेवून त्या गणपतीच्या नावाने आपण पूजा करायची आहे. तर सर्वात आधी त्याची पूजा केली जाते. तर मस्त अशी मी पूजा केली आहे. त्याच्यानंतर मग मी आता सगळ्या समया ठेवून घेते. समई पण प्रज्वलित केलीच होती. त्याच्यामुळे आता मी सर्वीकडे पहिलंच तांदूळ ठेवणार आहे. त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि मग सगळे दिवे मी ठेवणार आहे. दिवा हे मांगल्याचे प्रतीक आहे. दिवा म्हणजे दिव्याची ज्योत एक किती म्हणजे प्रकाशमय दिसते, तेजोमय दिसतोय. किती छान वाटतं. आणि आता एक दिव्यामुळे हजारो दिवे लागले जातात. तर त्याच्यामुळे किती प्रज्वलित असे दिवे बघा ना. आता छान दिसेल. अजून मी लावतेच आहे. तर किती छान वातावरण होते दिसतंय त्याच्यामुळे. आता सर्व दिवे लावून घेते मी. आता छान अशी दिव्यांची आरास करून झालेली आहे. छान अगरबत्ती वगैरे कापूर धूप सर्व लावलेलं आहे. किती मस्त वातावरण झालेलं आहे बघा.
आता आपण आरती करूया. कणकेच्या दिव्यांनी आरती ओवाळायची आहे. देवपूजा आपण केलेलीच होती आधी, तर दिव्यांना ओवाळून घ्यायचं आहे आणि छान आपल्या दिव्यांची पूजा केली त्यांना ओवाळून घ्यायचं आहे. तर हे बघा, सुंदर अशी आपली पूजा झालेली आहे. तर अशा ह्या छान मस्त प्रसन्न वातावरणात मला हे खरंच म्हणावंसं वाटते, जे आपण लहान मुलांना पहिल्यापासून शिकवत आलो आहे. आपण स्वतः लहानपणापासून जे ऐकत आलो आहे, बोलत आलो आहे. संध्याकाळच्या वेळेस आपल्याला आई हे बोलायला लावायची दिवाबत्तीच्या वेळेस. तर आज मी हेही बोलावंसं वाटतंय मला. हे शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या रे दीपका कानी कुंडल मोतीहार. दिवाला पाहून नमस्कार तिळाचे तेल कापसाची वात. दिवा दिवे देवापाशी उजेड पडे विष्णूपाशी. माझा नमस्कार सर्व देवदेवतांपाशी. तर अशी होती माझी पूजा. आज अमावस्या होती, त्याच्यामुळे मी सर्व देव धुवून वगैरे पूजा केली. तर दीप अमावस्या होती, त्याच्यामुळे आज सर्व दिवे काढून जमा केले, धुतले स्वच्छ आणि त्याची आरास केली, त्याची पूजा केली. तर तुम्हाला ही कशी वाटली माझी पूजा मला नक्की कमेंट्स करा. आणि आज फ्रेंडशिप डे आहे, तर फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने मी सर्व माझ्या मैत्रिणींना हॅपी फ्रेंडशिप डे. तर चला, मी व्हिडिओचा इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडला बेल आयकॉन प्रेस करा, त्याच्यामुळे जे मी अपलोड व्हिडिओ करेल त्याच्या थ्रू तुम्हाला सर्व काही नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ सगळे बघता येईल. तर चला, आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.